फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्र, संयुक्त पूर्व परीक्षा गट क जे की आपली 3 एप्रिलला परीक्षा होणार आहे त्याची तयारी आपण करत आहोत. आणि दररोज आपण प्रत्येक विषयाचे 50 अतिशय महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहत आहोत, जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला थोडी हेल्प झाली पाहिजे. आणि यासाठी आपण विशेष 10 टेस्ट पेपर असणारी टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केली होती. अजूनही तुम्हाला ज्याला कोणाला जॉईन करायची असेल तर शेवटची संधी आहे, तुम्ही जॉईन करू शकता. ही जॉईन करण्यासाठी खाली मोबाईल नंबर स्क्रोल होता, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून जॉईन करू शकता. त्याची नाममात्र फीस 200 रुपये ठेवण्यात आली आहे. एकूण 10 PDF पेपर्स व्हॉट्सअपवर प्राप्त होतील. सोबत 10 ऑनलाईन टेस्ट लिंक सुद्धा प्राप्त होतील, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पेपर सोडू शकता. आणि पेपर सोडवल्याबरोबर तुमचा स्कोर सुद्धा तुम्हाला इथं कळणार आहे, आणि कोणता प्रश्न राईट आहे आणि कोणता रॉंग आला ते सुद्धा तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल. आणि तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन भेटत राहील. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्याविषयी जाऊ नका. मित्रांनो, अनअकॅडमी सोबत आता महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी तुम्ही करू शकता. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे, ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोड यूज केलाय SOHEL1010, तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. स्पेशल क्लासेस अनअकॅडमीवर अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स, पोल फॉर लर्नर्स, नेव्हर मिस अ क्लास आणि लेक्चर नोट्स एनी टाइम एनीवेअर, या सगळ्या गोष्टींचा फायदा तुम्हाला इथं प्राप्त होईल. मग 31 पासून आपण सुरू करूया, कारण इथून विज्ञानाचा भाग आहे. आपण पहिले विज्ञानाचे प्रश्न पाहूया. तर खालील विधाने विचारात घ्या. काय विधान आहे बघा. DNA फिंगरप्रिंटिंग मध्ये बोटांच्या ठशांचा वापर केला जातो. DNA फिंगरप्रिंटिंग तंत्राचा वापर गुन्हे निदानशास्त्रामध्ये होतो. आणि तिसरं विधान आहे, DNA फिंगरप्रिंट संशोधन केंद्र हैदराबाद या ठिकाणी आहे. तर DNA फिंगरप्रिंटिंग संबंधी योग्य विधान किंवा विधाने ओळखा. ओके, तर इथं हा पाहणं फार महत्वाचं आहे बरं का, योग्य विचारलं की अयोग्य. तर या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे, योग्य विधान ओळखायला सांगितलंय. तर DNA फिंगरप्रिंटिंग मध्ये बोटांच्या ठशांचा वापर केला जातो. करेक्ट आहे. फिंगरप्रिंट, फिंगर म्हणजेच काय, बोट, आणि बोटाच्या ठशाचा याच्यामध्ये वापर केला जातो की या बोटाच्या ठशावरून व्यक्तीची माहिती, म्हणजे त्याचे आई वडील कोण, त्याचा DNA काय आहे, किंवा त्याची ओळख काय. जसं की आधार कार्डमध्ये तुम्ही पाहिलं असाल की जेव्हा तुमचं आधार कार्ड काढण्यासाठी तुम्ही जाता, तुमच्या बोटांचे ठसे घेतले जातात. ती तुमची वैयक्तिक ओळख त्याच्यावरून कळते. आणि प्रत्येकाचे जे बोटांचे ठसे आहेत ते एकमेव द्वितीय असतात, म्हणजे युनिक असतात. कोणत्याही दोन व्यक्तींचे बोटांचे ठसे कधीही सारखे नसणार, ते एकमेव द्वितीय असतात. ओके, तर पहिला तर करेक्ट आहे. दुसरं काय म्हणतो, DNA फिंगरप्रिंटिंग तंत्राचा वापर गुन्हे निदान शास्त्रामध्ये होतो. करेक्ट आहे. हा सुद्धा करेक्ट आहे की तुम्ही टीव्ही सिरियल्स किंवा मूव्हीज मध्ये सुद्धा पाहिलं असेल की एखाद्या चाकूवर बोटाचे ठसे पाहिले जातात, किंवा एखाद्या ठिकाणी चोरी झाली असेल तर बोटाचे ठसे शोधले जातात. तर हा गुन्हे निदान शास्त्रामध्ये याचा उपयोग होतो. करेक्ट आहे. तिसरं थोडंफार कन्फ्यूज करणारं किंवा माहित नसणारं असू शकते की DNA फिंगरप्रिंट संशोधन केंद्र हैदराबाद या ठिकाणी आहे. तर एक गोष्ट तुम्हाला इथे मी अजून एक क्लिअर करून सांगतो की 1984 मध्ये ब्रिटिश लिसेस्ट विश्वविद्यालयाचे वैज्ञानिक सर एलेक्स जेफ्रेज यांनी या फिंगरप्रिंटिंग तंत्रज्ञानाचा शोध लावला होता. ही गोष्ट लक्षात ठेवा. या फिंगरप्रिंटिंगचा शोध कोणी लावला होता, फिंगरप्रिंटचा, 1984 मध्ये ब्रिटिश लिसेस्ट विश्वविद्यालयाचे वैज्ञानिक सर एलेक्स जेफ्रेज यांनी लावला होता. आणि 1988 मध्ये हैदराबाद या ठिकाणी DNA फिंगरप्रिंट संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. म्हणजे हैदराबाद या ठिकाणी हे संशोधन केंद्र आहे. आणि हे कधी सुरू झालं होतं, हे 1988 ला सुरू झालं होतं. म्हणजे हा सुद्धा करेक्ट आहे. मग उत्तर काय असणार, मग ऑप्शन पाहूया आपण. तिन्हीच्या तिन्ही करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन असणार याचं ऑप्शन नंबर 4 वरील पैकी सर्व याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्न क्रमांक 32, चुकीची जोडी ओळखा. मुख्यालय आणि वैद्यकीय संस्था दिली आहे, त्यापैकी याच्यापैकी चुकीची जोडी कोणती आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलंय. जयपूर, कोलकाता, चेन्नई आणि पुणे. राष्ट्रीय आयुर्वेद संस्था, राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था, राष्ट्रीय योग संस्था, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था. तर या ठिकाणी बघा, आता इथे उत्तर तुम्हाला रेड क्लिक केलेलं आहे ना, रेड इंक मध्ये लिहिलं आहे ते उत्तर आहे. तुम्हाला याच्यावरून कळलंच असेल. परंतु जे तुम्हाला PDF पेपर भेटणार आहे त्याच्यात हे रेड इंक मध्ये पेपरमध्ये तुम्हाला भेटणार आहे. कारण की जर उत्तर तुम्हाला दिसलं तर तुम्ही पेपर सोडताना तर तुम्हाला उत्तरच माहित होऊन जाईल. तर हा फक्त व्हिडिओसाठी मी हे उत्तर क्लिक करून ठेवलाय. जर जेव्हा तुम्हाला PDF भेटतील ना, त्याच्यामध्ये असे उत्तर दिलेले नसतील, त्याची आन्सर की वेगळी देण्यात येईल. ओके, तर या ठिकाणी बघा. तर जयपूर राष्ट्रीय आयुर्वेद संस्था, तर राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेची स्थापना कधीची आहे, तर राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेची स्थापना मित्रांनो 7 फेब्रुवारी 1976 ची. आणि आहे कुठं मग, हे जयपूरला आहे. हे करेक्ट आहे, म्हणजे ही जोडी चुकीची नाहीये, ही करेक्ट आहे. आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितलंय. ओके, तर हा तर नसणारच. जयपूरला स्थापना झाली होती 7 फेब्रुवारी 1976 ला. त्याच्यानंतर कोलकाता राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था, तर राष्ट्रीय होमिओपॅथी संस्थेची स्थापना आहे 10 डिसेंबर 1975 ची. 10 डिसेंबर 1975 ची, आणि कोलकाता या ठिकाणीच आहे. हा म्हणजे ही सुद्धा जोडी काय, ही सुद्धा जोडी करेक्ट आहे. त्याच्यानंतर तिसरी आहे राष्ट्रीय योग संस्था. तर राष्ट्रीय योग संस्थेचं जे मुख्यालय आहे ना, ते चेन्नई या ठिकाणी नाही आहे. ते कुठे आहे मग, ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. याचं कुठं आहे, नवी दिल्ली. म्हणजे ही जोडी तुम्हाला इथं चुकीची सापडली. आणि योग्य उत्तर काय असायला पाहिजे होतं, नवी दिल्ली असायला पाहिजे. म्हणजे ही जोडी चुकीची आहे. त्याच्यानंतर पुणे निसर्गोपचार संस्था,
तर राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचं मुख्यालय पुणे या ठिकाणी बापू भवन केंद्रात आहे. बापू भवन केंद्र म्हणजे ही जोडी करेक्ट आहे. म्हणजे चुकीची आपल्याला सापडली चेन्नई राष्ट्रीय योग संस्था चुकीचं आहे. राष्ट्रीय योग संस्थेचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. म्हणजे उत्तर असणार ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाहीये? तर हरितगृह वायूमध्ये काय काय असतो? त्याच्यामध्ये पाण्याची बाष्प असते, 36 ते 72% पाण्याची बाष्प असते. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड असतो, मिथेन असतो आणि ओझोन असतो. म्हणजे मिथेन असतो, ओझोन असतो, क्लोरोफ्लोरोकार्बन सुद्धा असतो. म्हणजे ऑप्शन काय असणार? पर्यायापैकी नाही. हरितगृह म्हणजे तिन्हीचे तिन्ही हे हरितगृह वायू आहेत. म्हणजे याच्यातलं ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर पर्यायापैकी नाही. म्हणजे याचं उत्तर पर्यायापैकी नाहीये. हे तिन्ही याचे घटक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 34. नॅनो तंत्रज्ञान विषयी खालीलपैकी विधाने विचारात घ्या. आता नॅनो म्हणजे अतिसूक्ष्म आहे ना. नॅनो तंत्रज्ञान विषयी अतिसूक्ष्म त्याचा अर्थ असतो. त्याविषयी विधान विचारात घ्या म्हणते. नॅनो तंत्रज्ञान रेणू स्तरावर कार्य करते. नॅनो उपकरणासाठी कमी विद्युत ऊर्जा लागते. दोन्हीचे दोन्ही सेंटेन्स हे करेक्ट आहे. नॅनो तंत्रज्ञानाशी संबंधितच दोन्ही आहे आणि दोन्ही या ठिकाणी करेक्ट आहे. म्हणजे अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 35. क्रिकेटमध्ये कॅच पकडताना खेळाडू आपले हात चेंडूपासून मागे खेचतो. हे न्यूटनच्या कोणत्या गतिविषयक नियमाचं उदाहरण आहे? आता न्यूटनचे गतिविषयक नियम जे आहेत ना ते आपल्याला इथं माहित असले पाहिजे. हा जो उदाहरण आहे हा न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाचं उदाहरण आहे. काय म्हणतो न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम? काय म्हणतो की वस्तुमान, याचं सूत्र आहे की वस्तुमान गुणिले त्वरण. हा त्याचं सूत्र मानलं जातो या दुसऱ्या नियमाचं. वस्तुमान गुणिले त्वरण. वस्तूवर कार्य करत असताना असणाऱ्या बलांची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या गुणाकारा इतकी असते, असं न्यूटनचा दुसरा नियम गतिविषयक नियम सांगतो. पहिला नियम काय की जडत्व, जो पहिला नियम आहे इथं पहिला नियम लागत नाही बरं का. हा दुसऱ्या नियमाचं उदाहरण. पण तुमच्या माहितीसाठी मी पहिला नियम तुम्हाला सांगतो या ठिकाणी की जडत्वीय संदर्भ चौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू जर तिच्यावर कोणतं बाह्य बल कार्य करत नसेल तर स्थिर राहते किंवा स्थिर गतीने मार्गक्रमण करत राहते. ओके, म्हणजे स्थिर राहील आणि एका दिशेने स्थिर गतीने मार्गक्रमत असेल तर मार्गक्रमणच करत राहील. म्हणजे तिचा कोणताही अडथळा नाहीये. ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याचा हा पहिला नियम आहे. त्याच्यानंतर तिसरा नियम काय सांगतो? न्यूटनचा तिसरा नियम सांगतो की जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते त्याच वेळी दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट्या दिशेने कार्य करते. जे की आपण बोलताना नाही का बऱ्याच वेळा या नियमाचं उदाहरण देत असतो. तर पहिला नियम सांगितलं तुम्हाला, तिसरा नियम सांगितला आणि जो आपला सांगितलाय की खेळाडू जो कॅच पकडताना मागे हात खेचतो हा कोणत्या नियमाचं उदाहरण आहे? हा दुसऱ्या नियमाचं उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणत्या उपकरणात विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेत होत नाही? ओके, होत नाही विचारलं तर टोस्टरमध्ये होतो, हीटरमध्ये होतो, बॅटरीमध्ये होत नाही आणि इस्त्रीमध्ये तर होतोच आहे ना. मग बॅटरीमध्ये काय? तर रासायनिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत होतं. बॅटरीमध्ये उलट आहे, रासायनिक ऊर्जेचं रूपांतर कशात होतो? विद्युत ऊर्जेत होतो. ओके, तर होत नाही कशामध्ये? तिसऱ्या बॅटरीमध्ये होत नाही, बाकी सगळ्यांमध्ये होतात. प्रश्न क्रमांक 37. कोणत्या तापमानाला सेल्सिअस व फॅरेनहाइट मधील तापमान सारखंच असते? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. बऱ्याच एक्झाम मध्ये ऍज इट इज रिपीट होत आलेलं आहे. तर कोणत्या तापमानाला हा फॅरेनहाइट व सेल्सिअस तापमान सारखं असते? तर आहे -40°C. ओके, आता तुम्हाला लो व्हॅल्यू जे आपलं हे असतं सेल्सिअस, समजा 0°C असेल तर तेव्हा फॅरेनहाइट किती असतो? तेव्हा फॅरेनहाइट असतो 32. आणि जेव्हा 100°C होतो ना, 100°C जेव्हा होतो तेव्हा फॅरेनहाइट किती असतो? तिथे 212 असतो. तुम्ही याचं कन्व्हर्शन केलं तर -40 वर जेव्हा जासाल तर तेव्हा दोन्ही तुम्हाला सारखे भेटतील. प्रश्न क्रमांक 38. HIV चा विषाणू खालीलपैकी कोणत्या जनुकीय घटकात असतो? ओके, HIV चा विषाणू खालीलपैकी कोणत्या जनुकीय घटकात असतो? तो असतो RNA मध्ये. RNA या जनुकीय घटकामध्ये तो असतो. ऑप्शन नंबर 1. तर या ठिकाणी बघा HIV याचा फुल फॉर्म काय? हा सोपा प्रश्न आहे. ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. ओके, ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. या विषाणूमध्ये जनुकीय घटक कोणता असतो? RNA असतो, पण कोणता? ssRNA असतो. कोणता RNA असतो? ssRNA असतो. हा विषाणू 100 नॅनोमीटर व्यासाचा असतो. हा विषाणू पांढऱ्या रक्तपेशींपैकी T4 लिम्फोसाइट्सवर हल्ला करतो. पांढऱ्या पेशीमधील T4 या लिम्फोसाइट्सवर तो हल्ला करतो. निदानासाठी HIVचं निदान कोणत्या टेस्टद्वारे केलं जाते? तर तो आहे एलिसा चाचणी. कोणती चाचणी केली जाते HIVचं निदान करण्यासाठी? एलिसा, ELISA. लक्षात ठेवा, हे सुद्धा प्रश्न एक्झाम मध्ये आलेला आहे. एलिसा चाचणी केली जाते. 1986 मध्ये भारतात सगळ्यात पहिला HIVचा रुग्ण सापडला होता. 1986 ला. जगात सर्वात जास्त रुग्ण कुठे आहे? दक्षिण आफ्रिकेत. आणि भारतात विचारलं तर भारतात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहे. HIVचे सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कुठे आहे? तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मुंबईमध्ये आहे.
आणि भारतामध्ये सर्वात कमी HIV चे रुग्ण कुठे आहेत तर ते आहे जम्मू काश्मीरला. ही सुद्धा माहिती तुमच्या लक्षात असू द्या. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. 39 मानवाच्या हृदयाच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. हृदयाला एकूण 4 कप्पे 4 झडपा असतात. हृदयाच्या स्नायूचा पंप असून त्याची पंप क्षमता 0.2 HP इतकी आहे. हृदयाचा उजव्या कर्णिकेत शुद्ध रक्ताचा साठा असतो. ओके, तर याच्यापैकी कोणतं योग्य किंवा कोणतं अयोग्य आपल्याला इथं ओळखायचं आहे. तर आपल्या हृदयाला 4 कप्पे व 7 झडपा असतात. आपल्या हृदयाला 4 कप्पे असतात. बघा पहिला सेंटेन्स बघा, इथं काय म्हटलं 4 कप्पे करेक्ट आहे, पण झडपा किती म्हटलं? 4च म्हटलं. नाही, 4 नाही. किती झडपा असतात? मग 7 झडपा असतात. म्हणजे हा सेंटेन्स तर गेला, हा चुकीचा सेंटेन्स झाला. ओके, आता या ठिकाणी कर्णिका, तुम्हाला थोडासा प्रश्न पडला असेल की नेमकी भानगड काय आहे बा कर्णिका. तर या ठिकाणी हे तिसऱ्या सेंटेन्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल की उजव्या कर्णिका. तर कर्णिका म्हणजेच अलिंद व निलय, आणि म्हणजे अलिंद कर्णिका म्हणजेच अलिंद व निलय म्हणजे जवनिका, आणि उजव्या अलिंदामध्ये अशुद्ध रक्ताचा पुरवठा होत असतो. त्याच्यानंतर इथं जे सांगितलं हृदयाचा पंप असून त्याची पंप क्षमता 0.2 HP इतकी आहे, करेक्ट आहे. हृदयाच्या उजव्या कर्णिकेत शुद्ध रक्ताचा पुरवठा रक्ताचा साठा होतो, हा सुद्धा करेक्ट आहे. आता पुन्हा एकदा सांगतो, कर्णिका म्हणजे अलिंद व निलय म्हणजे जवनिका होत असते. ओके, म्हणजे हे दोन करेक्ट आहे. उत्तर काय असणार? ऑप्शन नंबर 2 ब व क योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्रमांक 40 फुफ्फुसाचा कार्यात्मक व रचनात्मक घटक म्हणून कोण ओळखला जातो? तर फुफ्फुसाचा कार्यात्मक रचनात्मक घटक असतो वायुकोश. ओके, हा रचनात्मक घटक आहे. आपल्या चॅनलवर मी ही सगळं श्वसन प्रक्रिया डिटेलमध्ये समजून सांगितली आहे, ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर वायुकोश हा फुफ्फुसाचा कार्यात्मक व रचनात्मक भाग आहे. म्हणजे संपूर्ण फुफ्फुस हे वायुकोशाने बनले असते, आणि मानवी शरीरात जवळपास 750 मिलियन वायुकोश असतात. ओके, एक मानवी शरीरात 750. आता 1 मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन म्हणजे असतात 10 लाख. ओके, एक पुन्हा ही फिगर लक्षात ठेवा, 1 मिलियन म्हणजे 10 लाख. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 41 पर्यायापैकी विनॉक्सिस श्वसनाची उदाहरणे कोणती ते ओळखा. तर वनस्पतीमध्ये नाही का, वनस्पतीमध्ये प्राणवायू विरहित श्वसन होतं, त्याला विनॉक्सिस श्वसन म्हटलं जाते. ओके, आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की हे काय विनॉक्सिस श्वसन ही काय भानगड आहे? तर वनस्पतीमध्ये प्राणवायू विरहित श्वसनास विनॉक्सिस श्वसन अथवा यालाच अवायू श्वसन सुद्धा म्हटलं जाते. आणि विनॉक्सिस श्वसनाच्या प्रक्रियेमुळे मुळामध्ये लॅक्टिक आम्ल व एथिल अल्कोहोल ही 2 विनाशकारी द्रव्ये फार मोठ्या प्रमाणात साठू लागतात वनस्पतीच्या मुळांमध्ये, आणि लॅक्टिक आम्लामुळे प्रेषित अंमलात वाढवून तिचा मृत्यू ओढवतो. त्यामुळे मुळे निकामी बनतात आणि वनस्पतीच्या पानांना व खोडाला मुळापासून होणारा पाणी आणि त्याद्वारे होणारा नत्र, पालाश व स्फुरद आदी आवश्यक मूलद्रव्यांचा पुरवठा थांबतो, आणि वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सायटोकायनिन हे संप्रेरक मुळामध्येच निर्माण होत असते. तर या ठिकाणी उदाहरणे कोणती? तर दुधाचे दही होणे, हे विनॉक्सिस श्वसन जे आहे ना त्याच्यामुळेच दुधाचं दही होतो. अल्कोहोल सुद्धा या विनॉक्सिस श्वसन म्हणजे ऑक्सिजन विरहित त्याला तयार केले जाते, अल्कोहोल तयार करणे आणि प्रतिजैविके तयार करणे, हे सुद्धा याचं उदाहरण, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे वरील सर्व. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 42 हिमच्युरिया म्हणजे काय? हिमच्युरिया लघवीद्वारे ग्लुकोज बाहेर पडणे, खूप लघवीला होणे, रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे, लघवीद्वारे रक्त बाहेर पडणे. तर लघवीतून रक्त येण्याला हिमच्युरिया ही वैद्यकीय संज्ञा आहे. म्हणजे लघवीद्वारे रक्त बाहेर पडणे या रोगाला काय म्हटलं जाते? हिमच्युरिया. सोबत इतर लक्षणे देखील असू शकतात या हिमच्युरियामध्ये. हे क्षणिक किंवा दीर्घकाळ कायम असू शकते. कधी कधी रक्ताच्या लघवीमध्ये प्रथिने सुद्धा असतात, आणि हे दर्शवते की मूत्रमार्गात किंवा जननेंद्रियामध्ये मूलभूत समस्या आहे ज्यामुळे रक्तस्राव होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 43 अयोग्य जोडी ओळखा. रोग आहे आणि विषाणू आहे. स्वाईन फ्लू H1N1 करेक्ट आहे. बर्ड फ्लू H4N1 नाही. तर बर्ड फ्लू जो आहे बर्ड फ्लू H5N1 आणि H7N9 दोन प्रकारांनी आशिया, आफ्रिका आणि पॅसिफिक किंवा मध्य युरोपामध्ये काही भागांमध्ये याचा संसर्ग झाला होता. कोणाचा? बर्ड फ्लूचा. H5N1 आणि H7N9 हे दोन आहे बघा बर्ड फ्लूचे. आपल्याला एकच माहित असेल तुम्हाला, किंवा दोन्ही बऱ्याच लोकांना माहित असतील दोघे. H5N1 आणि दुसरं कोणतं सांगितलं? H7N9. आता हा H4N1 म्हटलं, हा चुकीचा आहे, म्हणजे तुम्हाला चुकीची जोडी तर सापडली, ही चुकीची जोडी आहे. त्याच्यानंतर आसियान फ्लू H2N2 करेक्ट आहे. झिका विषाणू हे सुद्धा करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 44 अल्फा किरणांच्या बाबतीत खालील विधाने तपासा. काय म्हणते? अल्फा किरणांवरती कोणताही प्रभाव नसतो, त्यांचे वस्तुमान हेलियम एवढेच असते. अल्फा किरणाचा वेग प्रकाशाच्या वेगा इतका असतो. तर या ठिकाणी बघा अल्फा किरण हे धनप्रभारित असतात. इथं काय म्हटलं? कोणताही प्रभाव नसतो. नाही, हे धनप्रभारित असतात. अल्फा किरण धनप्रभारित असतात. ओके, आता इथं काय म्हटलं आपल्याला? योग्य, म्हणजे हा तर अयोग्य झालं. ओके, चुकीचं झालं. त्याचे वस्तुमान हेलियम एवढे असते.
तर अल्फा किरण सक्रिय व ऊर्जावान हेलियमचा अणूच असतो, ज्यामध्ये 2 न्यूट्रॉन व 2 प्रोटॉन असतात. म्हणजे हेलियम एवढंच त्याचं वस्तुमान असतो. करेक्ट आहे. आणि अल्फा किरणाचा वेग प्रकाशाच्या वेगा इतका असतो. तर अल्फा किरणाचा वेग हा प्रकाशाच्या वेगाच्या 1 पट असतो. 1/10 पट असतो. प्रकाशाच्या वेगाच्या 1/10 पट असतो. म्हणजे हा सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे बरोबर कोणता आहे? फक्त ब. म्हणजे अ क चूक आणि ब योग्य. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. आणि नंतरचा क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 45. एक प्रकाश वर्ष म्हणजे किती? एक प्रकाश वर्ष म्हणजे किती? आता प्रकाश वर्ष म्हणजे काय? तर प्रकाश वर्ष म्हणजे एका वर्षात प्रकाश किती अंतर प्रवास करतो त्याला प्रकाश वर्ष म्हणतात. प्रकाशाची गती 3 लाख किमी प्रति सेकंद आहे आणि एका वर्षात हा प्रकाश 9.46 गुणिले 10⁻12 किलोमीटर प्रवास करतो. 9.46 गुणिले 10⁻12. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. अनअकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेस सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये मिशन खाकी पोलीस भरती बॅच नंबर 26 सुरू होत आहे 30 मार्च पासून. जे मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. लवकरच या बॅच जॉईन करा आणि पोलीस भरतीची आपली एक जागा पक्की करा. प्रश्न क्रमांक 58. आज आपण विज्ञानचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सकाळी चालू घडामोडी जे पाहिले होते, आता विज्ञानचे पाहूया. तर किरणोत्सारी प्रारणांचा तीव्र संसर्ग झाल्याने सिमेटिक इफेक्ट घडून येतो आणि त्याचा पेशींवर कोणता परिणाम होतो? ओके, आता बघा कोणतं सांगितलं? किरणोत्सारी प्राणांचा तीव्र संसर्ग. आता हे इथं तुम्हाला सिमेटिक इफेक्ट म्हणजे काय याची व्याख्याच तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन तुमचं इथे टळतो की सिमेटिक इफेक्ट का होतो. तर याच्यामध्ये किरणोत्साराचा प्राणाचा तीव्र संसर्ग म्हणजे रेडिएशन मुळे जो आपल्या शरीरावर परिणाम पडतात त्याला सिमेटिक इफेक्ट म्हटलं जातात. तर काय परिणाम पडतात? तर याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया तुमचं शरीर दाखवू शकतो. काही प्रतिक्रिया पटकन दिसून येतात, तर काहींना थोडा हळूहळू वेळ लागतो. त्याला काही कालांतराने त्या तुमच्या शरीरात दिसून येतात. त्याच्यामध्ये प्रभावित ऊतींमधील ज्या पेशी आहे त्या नष्ट होतात. त्या रेडिएशनला एक्सपोज झाल्या तर काही मिनिटातच त्या ओळखता येऊ शकतात. परंतु काही असं असतात की काही ज्या पेशी मृत पडतात त्यांचे डाग आहे ना त्यांना येण्यासाठी वेळ लागते. आणि ऊतींचे तुटणे यासारखे झीज होऊन बदल काही महिने किंवा वर्षात सुद्धा दिसून येणार नाही. म्हणजे त्यांना फार काळानंतर सुद्धा ते दिसून येऊ शकतात. तसंच अस्थिमज्जेमध्ये जे रक्त तयार करणाऱ्या पेशी आहे शरीरातील सर्वात किरणोत्सर्गी पेशींपैकी एक आहे. म्हणजे किरणांचा सगळ्यात जास्त परिणाम ज्या पेशींवर पडतो त्याच्यातील ज्या पेशी आहे त्या अस्थिमज्जेतील पेशी मानल्या जातात, जिथं ब्लड आपला रक्त तयार होतो. अशा पेशींची मोठी टक्केवारी मारली गेली. कशामुळं? या किरणांमुळे, किरणोत्सारी पदार्थांमुळे, रेडिएशनच्या एक्सपोज झाल्यामुळं. तर संपूर्ण शरीराचे विकीकरण घडून येते आणि पांढऱ्या रक्तपेशीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होते. म्हणजे ऑप्शन पैकी तुम्हाला काय कळणार की पांढऱ्या पेशींची गळतीमध्ये परिणामकारक वाढ होऊन जाते. म्हणजेच काय? पांढऱ्या पेशींची मध्ये मोठ्या प्रमाणात घट होते, म्हणजे त्यांच्या गळतीमध्ये वाढ होते. गळतीमध्ये वाढ होते म्हणजे त्यांचा घट होते. ओके, इथं कन्फ्युज होऊ नका. तर उत्तर येणार ऑप्शन नंबर 1. 58 ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 59. संयुगे आणि त्यांचे उपयोग यांच्या योग्य जोड्या लावा. ओके, संयुगे दिली आहे या बाजूला आणि या ठिकाणी त्यांचा उपयोग सांगितला आहे. तर कोणत्या संयुगाचा उपयोग कशासाठी करण्यात जातात? तर काही संयुगांचा उपयोग इथं मेडिकल फील्डमध्ये, काही उद्योगामध्ये आणि काही आपल्या शेतीसाठी सुद्धा केलं जाते. तर याच्यापैकी आपल्याला पहिलं सांगितलं क्लोरोफॉर्मचा उपयोग कशासाठी होतो? तो भूल देण्यासाठी होतो. हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डीडीटीचा उपयोग कशासाठी होतो? याचा उपयोग कीटकनाशकासाठी होतो. जे ज्यांनी थोडं शेतीचं त्यांना व्यावहारिक ज्ञान असेल त्यांना या गोष्टी माहित आहे. त्याच्यानंतर मिथेन इंधन म्हणून वापरलं जाते, हे सुद्धा करेक्ट आहे. आणि पॉलिथिन विद्युत रोधक म्हणून, म्हणजे ऍज इट इज आहे, त्याच्या समोरासमोर जोड्या म्हणजे 1 2 3 4. ऑप्शन नंबर 2 1 2 3 4 याचं उत्तर असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी कोणता संघ प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ म्हणून त्याचे शरीर कायटिन युक्त बाह्य कंकालाने आच्छादित असते? तो संघ कोणता? तर तो संघ आहे त्याला ऑर्थ्रोपोडा संघ म्हणतात. कोणता संघ आहे तो? ऑर्थ्रोपोडा. आणि त्याला मराठीत सुद्धा नाव आहे, त्याला संधिपाद संघ सुद्धा म्हटलं जाते मराठीमध्ये. संधिपाद संघ हा सगळ्यात मोठा संघ असतो. ज्याच्या पायांना सांधे असतात अशा अपृष्ठवंशीय प्राण्यांचा हा संघ असून प्राणीसृष्टीतील अपृष्ठवंशी प्राण्यांचा तो सगळ्यात मोठा संघ आहे. ओके, आणि या संघातील माहीत असलेल्या जातींची संख्या जवळपास 15 लाखांपेक्षा जास्त आहे. यापैकी काही प्राण्यांची संख्या विपुल सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये शेवंडे, खेकडे, झिंगे, गोमा, विंचू, गोचिडी, किडी इत्यादी कीटकांचा सुद्धा या संघात समावेश होतो. यांच्या आकारात आणि आकारमानात पुष्कळच वैचित्र्य आढळून येते. ऑर्थ्रोपोडा संघाचे 4 वर्ग पडतात. किती वर्ग पडतात? 4. त्याच्यामधला पहिला आहे कवचधर वर्ग. कोणता? कवचधर वर्ग. दुसरा येतो त्याच्यामध्ये अयुतपाद वर्ग, म्हणजेच काय? ज्यांच्या पायाच्या अनेक जोड्या असतात, अयुतपाद म्हणतात त्याला, म्हणजे ज्याच्या पायाच्या अनेक जोड्या असतात, अयुतपाद वर्ग. आणि तिसरा आहे
कीटक वर्ग, ज्याची तुम्हाला मी आता काही कीटकांची नावं सांगितली, कीटक वर्ग, आणि चौथा याच्यातला वर्ग येतो तो आहे अष्टपाद वर्ग. अष्टपाद वर्ग असे याचे 4 वर्ग सुद्धा पडतात. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 61. झिंक हे खनिज क्षार मानवाला खालीलपैकी कोणत्या कार्यात आवश्यक आहे? ओके, तर शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्याबरोबरच जो झिंक आहे तो शरीराला प्रथिनं आणि डीएनए तयार करण्यासाठी सक्षम करतो. जखम भरणे, रक्त गोठणे, थायरॉइड, भूक, पुनरुत्पादन आणि सोबतच चव आणि वास राखणे यासाठी सुद्धा तो फार महत्वाचा आहे. मग ऑप्शन मध्ये बघा बरं काय, हे बघा 2 नंबरचा वास व चव घेण्यासाठी हा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 62. राजेश चव्हाण यांना जर रातांधळेपणा असेल व त्यांच्या पत्नी मात्र सर्वसाधारण दृष्टीधारक असतील तर त्यांच्या अपत्यांना रातांधळेपणा होण्याची शक्यता किती टक्के असेल? ओके, तर बघा हा प्रश्न नाही का कन्फ्यूज करण्यासाठी दिलाय. तर इथे तुम्हाला सगळ्यात पहिले पाहावं लागेल की हा जो रोग सांगितला रातांधळेपणा हा अनुवांशिक आहे का? जर अनुवांशिक असेल तरच शक्यता आहे की त्याच्या अपत्यांना सुद्धा हा रोग होऊ शकतो. तर हा रोग अनुवांशिक नाहीये. मग अनुवांशिक नाहीये म्हणजे अपत्यांना होण्याचे चान्सेस 0%. असा तो ट्रिकी प्रश्न आहे तो. इथे तुम्हाला कळलं पाहिजे की रातांधळेपणा हा अनुवांशिक रोग नाहीये, म्हणजे उत्तर काय ना ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 63 पाहूया. चुकीची जोडी शोधा. विलगकारी नळसाळे पाण्यातील अविलेय पदार्थ वेगळे करणे करेक्ट आहे. ऊर्ध्वपातन, भागशः ऊर्ध्वपातन, भिन्न उत्कलन बिंदू द्रव वेगवेगळे करणे करेक्ट आहे. ऊर्ध्वपातन पाण्यात विरघळलेल्या घन पदार्थ वेगळे करणे करेक्ट आहे. गाळण प्रक्रिया पाण्यात असलेले विरघळलेले द्रव वेगळे करणे नाही, इथं हा चुकलाय. का बरं? कारण की गाळण प्रक्रियेमध्ये काय असतो की गाळण प्रक्रियेमध्ये द्रव पदार्थात मिसळलेले घन पदार्थ गाळून वेगळे काढण्याच्या क्रियेला गाळण क्रिया म्हणतात. इथं काय म्हटलं, द्रव म्हटलं, द्रव नसते तर कोणते असतात? घन पदार्थ असतात. म्हणजे द्रव असल्यामुळे हा सेंटेन्स इथं चुकला, म्हणजे उत्तर काय असणार? ऑप्शन नंबर 4 असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 64. खालील विधाने पहा. फळांचे रसाळ व गरयुक्त फळे असे 2 गटात वर्गीकरण केले जाते. फळात मुख्यतः पाणी, कर्बोदके, जीवनसत्वे, खनिजे असतात. फळात हरितद्रव्ये, कॅरोटिनाइड्स, अनसोसायनिन व फ्लेविनाइड्स ही रंगद्रव्ये असतात. फळातील इस्टर्स, सेंद्रिय आम्ले, शर्करा, टॅनिन व खनिजांचे क्षार यामुळे फळाला विशिष्ट स्वाद येतो. तर याचं हे सगळेचे सगळे सेंटेन्स मित्रांनो इथं योग्य आहे, बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय असणार? ऑप्शन नंबर 3 वरीलपैकी सर्व. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 65. शरीरातून मौल्यवान रिकामी जागा निघून गेल्यास निर्जलीभवन हे घातक ठरू शकते. तर काय निघून गेल्यास? तर शरीरातून मौल्यवान क्षार निघून गेल्यास. काय निघून गेल्यास? क्षार. क्षार हे सुद्धा एक सूक्ष्म पोषक पदार्थ आहे. लोह, चुना, आयोडीन इत्यादी क्षार आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात. त्यांची गरज कमी असली तरी त्यांच्या अभावामुळे विशिष्ट कुपोषण समस्या या समाजात किंवा मानवामध्ये दिसू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 66. पदार्थाच्या वस्तुमानासंबंधी असलेलं अचूक विधान खालीलपैकी कोणतं? स्थळानुसार बदलते? नाही, हा कधीच बदलत नाही. अचूक म्हटलं बरं का, हे थोडं काळजीपूर्वक वाचत. अचूक म्हणजे काय की बरोबर असलेलं. विषुववृत्तावर ध्रुवापेक्षा जास्त असते. वस्तुमान जो असतो तो कुठेही जा कधीही बदलत नसतो, त्याच्यामुळे हा सुद्धा चुकीचा आहे. सर्व ठिकाणी सारखं असते करेक्ट आहे. हा सेंटेन्स करेक्ट आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून चंद्राच्या पृष्ठभागाकडे जावे तसे कमी होते. मी आताच म्हटलं की वस्तुमान कधी बदलत नाही. ओके, थोडं मी तुला याचं स्पष्टीकरण देतो जेणेमुळे एक्झाम मध्ये वजन आणि वस्तुमानमध्ये तुमचं कन्फ्युज झालं नाही पाहिजे. वस्तुमान हा कोणत्याही पदार्थाचा मूलभूत गुणधर्म मानला जातो. एखाद्या पदार्थातील अणुरेणूंना आपापले वस्तुमान असते. अशा सर्व अणुरेणूंच्या वस्तुमानांची बेरीज म्हणजे पदार्थाचं वस्तुमान मानलं जाते. कोणत्याही पदार्थाचं वस्तुमान बाह्य परिस्थितीमुळे बदलत नाही. पदार्थ विश्वात कोठेही असला व त्याचे वस्तुमान तरी त्याचे वस्तुमान कधीही बदलणार नाही. म्हणून वस्तुमान हा पदार्थाचा चिरस्थायी स्वरूपाचा गुणधर्म असतो आणि ती एक अदिश राशी आहे. आणि वजन जी आहे, वजन हा बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो, गुरुत्वाकर्षण शक्तीवर अवलंबून असतो आणि ती एक सदिश राशी आहे, तो बदलतो, पण वस्तुमान कधी बदलत नाही. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. 67. रोधकांच्या समांतर जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीतील रिकामी जागा रोधकांच्या स्वतंत्र किमतीपेक्षा कमी असतो, रोधकांच्या स्वतंत्र किमतीपेक्षा मोठा असतो, सर्व रोधकांच्या सरासरी इतका असतो आणि सर्व रोधकांच्या बेरजे एवढा असतो. काय आहे याचं उत्तर? तर याचं बघा, 2 किंवा अधिक रोधींचे समांतर जोडणीला परिणामकारक रोध याची परिगणना करणे किंवा 2 किंवा अधिक रोधींचे एकमेकांच्या जोडणीला परिणामकारक रोध यांची परिगणना करण्यापेक्षा थोडं कठीण जाते. समांतर जोडणी म्हणजे काय की समजा हा सर्किट आहे, एक इथं पाहू पण हा सर्किट आहे, तर हे रोध आहे ना, हे या प्रकारे जोडले जातात. हे समांतर जोडणी झाली. या प्रकारे म्हणजे हे समान एकमेकांसमोर असतात. हे बघा, हे रोध झाले, ठीक आहे. तर हे समांतर जोडणी झाली.
तर या प्रकारच्या जोडणीमध्ये काय असते की यांचा जर सरासरी या तिघांचा मिळून सरासरी रोध काढायचं झालं तर त्याला दर्शवलं जाते RT या संज्ञेनं. आणि मग याचा किती निघतो तर हा निघतो R1 प्लस R2 प्लस R3. समजा 3 आहे ना रोध समांतर जोडणीमध्ये, R3 असा यांचा सरासरी निघते. म्हणजेच काय येईल की याचं जे रोध आहे तो सर्व स्वतंत्र किमतीपेक्षा, यांच्या स्वतंत्र किमतीपेक्षा काय येणार, तो आता व्यस्त प्रमाणात आहे, म्हणजे रोधकांच्या स्वतंत्र किमतीपेक्षा तो काय येणार, कमी असणार. 67 येणार ऑप्शन नंबर 1. 67 ऑप्शन. म्हणजे समांतर जोडणीतल्या रोधींसाठी त्याच्या सममूल्य रोधीचे व्युत्क्रम हे त्याच्या प्रत्येक रोधीच्या व्युत्क्रमांची बेरीज एवढं असते, म्हणून समांतर जोडणीतील रोध कमी होतो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 68. खालील विधाने पहा. सर्वसाधारणपणे कायम चुंबक तयार करण्यासाठी कार्बन, स्टील, पोलाद म्हणजे स्टील म्हणजेच पोलाद, क्रोमियम, स्टील, कोबाल्ट आणि टंगस्टन याचं संमिश्र वापरतात. करेक्ट आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरली जाणारी निपरमॅग आणि अल्निको ही दोन संमिश्र आहेत, ते म्हणजे कृत्रिम चुंबक आहेत, ते करेक्ट आहे. त्यापैकी निपरमॅग हे लोखंड, निकेल, कोबाल्ट, टायटॅनियम यांचं संमिश्र आहे. नाही, हा चुकलाय. का बरं चुकलाय? कारण की जो निपरमॅग असतो हा संमिश्र चुंबक जो आहे हा तयार होतो लोखंड म्हणजे लोह, करेक्ट आहे. निकेल असतो, हा सुद्धा करेक्ट आहे, पण कोबाल्ट त्याच्यामध्ये नसतो. मग काय असतो? कोबाल्टच्या जागी असतो अल्युमिनियम. काय असतो? अल्युमिनियम असतो याच्यामध्ये. आणि टायटॅनियम असतो, कोबाल्ट नसतो, म्हणजे हा चुकला. आणि अल्निको हे अल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्टचा संमिश्र आहे, करेक्ट आहे. म्हणजे सी याच्यातलं चुकीची जोडी आहे. म्हणजे आपल्याला चुकीचं विचारलंय बघा, चुकीचं विधान निवडा. तर ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 69. शरीरातील 5 लिटर रक्त वृक्कांमधून दिवसभरात किती वेळा गाळलं जाते? तर वृक्कामध्ये आपल्या जवळपास 1.15 दशलक्ष पेशी असतात, त्यांना नेफ्रॉन म्हटलं जाते. हे सुद्धा प्रश्न एक्झाम मध्ये येतो. त्यांना जोडून एक धागा जर तयार केला ना तर 8 किलोमीटर लांब असा धागा तयार होऊन जाईल. आणि ते आपल्या किडनीमध्ये, वृक्कामध्ये असणाऱ्या चाळण्या असतात, आणि त्याच्यामधून दिवसभरातून जवळपास 400 वेळा हा जो रक्त आहे तो गाळला जातो. किती वेळा? 400 वेळा. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 70. एखादी वस्तू लंबरेषेत सरळ वर फेकली असता तिची काय होईल? गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा कमी होते. गतिज स्थितीज ऊर्जा आहे तरी का वाढते. गतिज ऊर्जा कमी होते, स्थितीज ऊर्जा वाढते, आणि गतिज ऊर्जा वाढते, स्थितीज ऊर्जा कमी होते. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा एखादी वस्तू अनुलंब दिशेने किंवा सरळ वर फेकली जाते ना तेव्हा तिची स्थितीज ऊर्जा वाढत राहते आणि गतिज ऊर्जा कमी होते. तुम्ही एखादा चेंडू वरी फेका ना, तुम्ही एखादा चेंडू जेव्हा वरी फेकता तर काय होते? सुरुवातीला त्याचा स्पीड वर जाण्याचा कसा असतो? जास्त असतो, पण जसा तो वरी होत जाईल तशी त्याची स्पीड जो आहे कमी होत जातो, म्हणजे गतिज ऊर्जा कमी होत जाते. आणि कोणती वाढते? स्थितीज ऊर्जा वाढत जाते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ऊर्जा ही तयारही होत नाही, नष्टही होत नाही, ते एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित होते. म्हणजे गतिज ऊर्जेचं रूपांतर वरी जाताना स्थितीज ऊर्जेत होत जाते, म्हणजे गतिज ऊर्जा कमी होत जाते आणि स्थितीज ऊर्जा वरी जाताना वाढत जाते. म्हणजे काय होईल? गतिज ऊर्जा कमी होते व स्थितीज ऊर्जा वाढत जाते. याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 71 पाहूया. खालीलपैकी अपृष्ठवंशीय प्राण्यांचे कोणते लक्षण नाहीये? पाठीचा कणा नसतो, शरीर अरीय समितीय किंवा द्विपार्श्व संमती असते, ग्रसनीय भित्तिकेत कल्लाविदारी असते, आणि हृदय असल्यास ते शरीराच्या पृष्ठबाजूच असते. तर पाठीचा कणा नसतो, करेक्ट आहे. अपृष्ठवंशीय प्राण्यामध्ये सममितीय करेक्ट आहे. ग्रसनी हा चुकीचा आहे. ग्रसनी भित्तिकेत किंवा कल्लाविदारी म्हणजे ज्यांना कल्ले असतात. मग कल्ले कोणाला असतात? तर ते असतात मत्स्यवर्गीय प्राण्यांना, आणि मत्स्यवर्गीय प्राणी कशामध्ये मोडतात? तर ते पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये मोडतात. त्याच्यामुळे हा ऑप्शन इथं चुकलेला आहे. आपल्याला लक्षण नाही विचारलं म्हणजे हा लक्षण अपृष्ठवंशीय प्राण्यांचं नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 72. खाली दिलेल्या विधानापैकी रक्ताचं कार्य कोणतं? टाकाऊ पदार्थांचे परिवहन वृक्काकडे करणे, विकरे व संप्रेरकांचे वहन रक्ताद्वारे करणे, आणि शरीराचे सर्वसाधारण तापमान स्थिर ठेवणे. तर हे तिन्हीचे तिन्ही आहे ना, हा रक्ताचेच कार्य आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार. अ, ब आणि क. प्रश्न क्रमांक 46. इथून विज्ञानाचे प्रश्न सुरू होतात की जेव्हा बाष्पाचे संघनन होऊन द्रवात रूपांतर होते तेव्हा उष्णता शोषली जाते, तापमान वाढते, तापमान कमी होते की उष्णता बाहेर फेकली जाते? अतिशय बेसिक असा प्रश्न आहे. बाष्पाचे संघनन होऊन द्रवात रूपांतर होते म्हणजे काय होते? वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होत आहे, म्हणजे तापमान वाढेल की कमी होईल? वाढलं तर पाण्याचं वाफ होते, आणि उलटं करायचं असलं तर काय होईल? तापमान कमी होईल. तापमान कमी होण्यासाठी काय आवश्यक आहे? उष्णता बाहेर निघणं आवश्यक आहे. म्हणजे काय होईल? उष्णता बाहेर फेकली जाते. आता संघननाचा अर्थ काय? बरेच मुलं याच्यात कन्फ्यूज होतात संघननमध्ये, की द्रव किंवा घन पदार्थाचे बाष्पाचे पृष्ठभागावर विक्षेपण होते. विक्षेपण होणे किंवा साचणे म्हणजे संघनन याला असं म्हटलं जाते. आणि याच्यामध्ये काय होते की जी उष्णता आहे ती बाहेर, सुप्त उष्णता ही बाहेर पडते, आणि उष्णता बाहेर निघून गेली नाही तर पृष्ठभागाचे तापमान वाढते.
तर ही गोष्ट बेसिक गोष्ट ही आपल्याला माहित असलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 47 वर जाऊया. दात तपासण्यासाठी दात तपासण्यासाठी डॉक्टर कोणत्या आरशाचा वापर करतात? तर बऱ्याच ठिकाणी बघा हा या प्रकारचा प्रश्न रिपीट होत आलेला आहे. तो जो आरसा इथं वापरला जातो ना तो आहे अंतर्वक्र आरसा. कोणता आरसा आहे? अंतर्वक्र आरसा. तर जो अंतर्गोल आरसा सुद्धा म्हटलं जाते त्याला, की या आरशाचे गुणधर्म त्याला आपण थोडेफार पाहूया जेणेकरून याच्यावर कोणत्याही प्रश्नात आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. तर आरशाच्या ध्रुव व नाभी या दरम्यान वस्तू असेल तर जी प्रतिमा आहे ती वस्तूची प्रतिमा सुलट व आभासी मिळते आणि अधिक मोठी मिळते. याच कारणामुळे डॉक्टर त्याला वापरतात आहे ना. दाताच्या दवाखान्यामध्ये डॉक्टर याला वापर करतात. तसंच प्रकाश स्त्रोत नाभीपाशी ठेवल्यास प्रकाशाच्या समांतर स्त्रोत जो आहे तो मिळतो. आणि याचं उदाहरण पाहिजे असेल तर बॅटरी, वाहनांची हेडलाईट हे अंतर्वक्र असतात. त्याच्यानंतर प्रकाशाचा स्त्रोत अंतर्वक्र आरशाच्या वक्रता मध्याच्या थोडासा पलीकडे ठेवला जातो, त्यामुळे तीव्र प्रकाश झोत मिळतो. उदाहरणार्थ फ्लड लाईट्स जे असतात ना, तीव्र प्रकाश भेटतो. आणि अंतर्वक्र आरशावरून परावर्तित सूर्यकिरणे नाभीय प्रतलात एकत्र येतात. मग कशामध्ये वापरतात? तर ते सौर उपकरणामध्ये वापरले जातात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 48. वर्तुळाकार तारेमुळे केंद्रबिंदूवर तयार होणारे चुंबकीय क्षेत्र रिकामी जागा च्या समानुपाती असते. कोणाच्या समानुपाती असते? तर वर्तुळाकार मार्गावर प्रत्येक बिंदूजवळ समकेंद्री वर्तुळाच्या रूपात चुंबकीय रेषा आढळतात आणि जसजसं तारेपासून दूर जावं तसतसं हे वर्तुळे मोठी होतात आणि त्या तारेतील जेवढी धारा असते त्याच्या समानुपाती चुंबकीय क्षेत्र असते. म्हणजे विद्युत धारेच्या परिमाणाच्या समानुपाती ते असते. म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर होईल. आणि तयार होणारे चुंबकीय बल हे बेरजेने वाढत जाते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 49. किरणोत्सारी समस्थानिके म्हणजे काय? तर अणुअंक अर्थात प्रोटॉनची संख्या समान असून अणुवस्तुमान मात्र भिन्न असणाऱ्या अणूंना त्या मूलद्रव्यांची समस्थानिके असं म्हटलं जाते. ओके, तर आता याच्यात मग एकच अणुअंक परंतु वेगळे वस्तुमानांक असणारी समस्थानिके हा याचा उत्तर येणार. की अणुअंक सारखा असतो पण अणुवस्तुमानांक वेगळा असतो आहे ना. त्यांना जसं काही उदाहरण हायड्रोजनचे पाहायचे असल्यास तर हायड्रोजनची समस्थानिके कोणती? प्रोटियम आहे, ड्यूटेरियम आहे, ट्रिशियम आहे. ही याची 3 समस्थानिके आहे हायड्रोजनची. तर अशी बरीचशी अशी, आणि त्या समस्थानिकांचा उपयोग सुद्धा भरपूर वेगवेगळ्या प्रकारचा आहे. अणुभट्टीमध्ये केला जातो. तसंच औद्योगिक जे आरोग्य क्षेत्र आहे आरोग्यामध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 50. खालील ऑक्साईड पैकी आम्लारी धर्मी ऑक्साईड कोणते आहे? तर आम्लारी धर्मी ऑक्साईड याच्यातला आहे ऑप्शन नंबर 2 फेरस ऑक्साईड. ऑक्सिजन व इतर एखादे मूलद्रव्य यांच्या द्विअंगी संयुगाला ऑक्साईड म्हणतात. आणि रासायनिक लक्षणाला अनुसरून ऑक्साईडचे बरेचसे गट पडतात, ज्याच्यामध्ये आम्लीय ऑक्साईड आहे, आम्लारी ऑक्साईड आहे, उभयधर्मी आहे, उदासीन ऑक्साईड आहे, संयुक्त ऑक्साईड आहे, पेरॉक्साईड आहे, सुपर ऑक्साईड आहे, उच्चतर ऑक्साईड आणि निचतर ऑक्साईड असे याचे गट पडतात. आणि काही धातूंच्या ऑक्साईडला आम्लारी धर्मी ऑक्साईड म्हणतात, कारण की धातूंचा ऑक्साईड पाण्यात विरघळल्यानंतर आम्लारी ते तयार करतात. त्याच्यामध्ये Na2O, MgO, CaO, CuO आहे ना. लोहाचे 3 संयुग आहेत, त्याच्यामध्ये फेरस ऑक्साईड, FeO जे की इथं आपल्याला सांगितलेलं आहे. अजून कोणता याचा संयुग आहे? Fe2O आहे. त्याच्यानंतर ज्याला फेरिक ऑक्साईड म्हणतात. त्याच्यानंतर Fe2O3 फेरोसोफेरिक ऑक्साईड म्हटलं जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 51. रासायनिक समीकरणावरून आपणास खालीलपैकी कोणती माहिती मिळते? तर रासायनिक समीकरण म्हणजे काय? रासायनिक प्रक्रियेमध्ये तयार होणाऱ्या प्रक्रियेचा लेखी प्रतिनिधित्व. तर तयार होणारी जी उत्पादिती आहे ते याच्यात लक्षात येतात. ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 52. फॉस्फरसचा शोध कोणी लावला? बघा हा फार इंटरेस्टिंग आहे, नाही काही थोडीशी गोष्ट असल्यासारखं आहे की 1669 साली हेनिंग ब्रांट या जर्मन किमयागारांनी पांढरी वाळू व आटवून कोरडं केलेलं मूत्र एकत्र तापून एक पांढरा घन पदार्थ तयार केला. कोणी केला होता? हेनिंग ब्रांड यांनी. बघा हेनिंग ब्रँड आहे काही टीपुस्तकामध्ये हेनिंग ब्रांट असं सुद्धा त्यांचं नाव आहे. यांनी एकत्र केला. त्यानंतर काय झालं की तो अंधारात चकाकत होता, म्हणजे चमकत होता आणि हवेत एकाकी तो पेट सुद्धा घेत होता असं त्यांना दिसून आलं. नंतर ब्रांट यांनी काय केलं की हा पदार्थ तयार करण्याची कृती प्रसिद्ध न करता ड्रेसडेन येथील योहान क्राफ्ट यांना विकली आणि क्राफ्ट यांनी या पदार्थाचे नमुने अनेक देशात प्रदर्शित केले. 1677 मध्ये त्यांनी इंग्लंडच्या रॉयल सोसायटीच्या सदस्यांपुढे या पदार्थाविषयी काही प्रयोग करून दाखवले. आणि 80 मध्ये रॉबर्ट बॉईल या रसायनशास्त्रज्ञांनी ब्रांट याच्यावर नमूद केलेल्या पद्धतीने पांढरा घन पदार्थ मिळवला. परंतु 1771 मध्ये हा पांढरा पदार्थ म्हणजे फक्त एक कौतुकाचा विषय राहिला नाही, तर जे जीन यांनी काय केले की अशा त्यांनी हाडात फॉस्फरस असतो हे शोधून काढलं. आणि हे कधी शोध लावलं त्यांनी? 1971 मध्ये.
पण फॉस्फरसचा सगळ्यात आधी शोध कोणी लावला असेल तर ते हेनिंग ब्रांड यांनी. कधी लावला त्यांनी? 1669 मध्ये. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी संक्रामक मूलद्रव्य कोणतं? तर आवर्त सारणी याच्यासाठी नाही का, संक्रामक मूलद्रव्य तुम्हाला माहित असण्यासाठी पहिले आवर्त सारणी तुम्हाला कळाली पाहिजे. तर एकूण मूलद्रव्य किती आहे तुमच्यासाठी इथं प्रश्न तयार करतो मी. एकूण आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्य किती आहे, ते किती आहे ते तुम्ही कमेंट करा. पाहू किती लोक याचं उत्तर देऊ शकतात. बेसिक क्वेश्चन आहे, माहित असलंच पाहिजे. तर जी आवर्त सारणी आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की आडवे आणि उभे असे कॉलम्स असतात. तर जर तुम्ही उभे कॉलम्स मोजले, उभे रकाने मोजले, तर ते तुम्ही मोजले तर भरतील 18. तर असे त्यांना म्हणतात गण. तर असे 18 गण आहे आवर्त सारणीमध्ये. तसंच प्रत्येक गणातील मूलद्रव्यांच्या अणूंचं बाह्य इलेक्ट्रॉन स्वरूपण व त्यामुळे रासायनिक गुणधर्म सारखं आहे हे तुम्हाला तिथं आढळून येईल. अणुअंक तिथं तुम्हाला वाढ आढळून येते. तसंच आडव्या ज्या ओळी आहे ते आडव्या ओळींना त्यांना आवर्त म्हणतात. आवर्त त्यांना म्हटलं जाते. तर किती आहे? तर या ठिकाणी तुम्हाला मुख्य भागाखाली 14 मूलद्रव्यांच्या 2 ओळी सुद्धा दिसतात, पण त्यांचे तिसऱ्या गणात व 6व्या आणि 7व्या आवर्तात दाखविले जाते. आणि यांना ज्या आडव्या ओळी आहे त्यांना आवर्त म्हटलं जाते. ओके. आणि म्हणजे आवर्त सारणीत किती आवर्त आहे? 7 आवर्त आहे. 18 गण आहे, 7 आवर्त आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक भाग पडतो, त्यांना म्हणतात खंड. ते कशावरून पडतो? इलेक्ट्रॉन संरूपणावरून हा खंड हा प्रकार पडतो. तर कोणते आहे मग? ते मूलद्रव्यांच्या अणूंमधील बाह्य स्तरातील इलेक्ट्रॉनच्या स्थानानुसार आवर्त सारणीची विभागणी करता येते आणि त्यांना SPDF या उपस्तरात त्यांची विभागणी होते. या इलेक्ट्रॉन संरूपणावरून, ज्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हटले जाते, तर प्रत्येक गणातील मूलद्रव्यांच्या अणूचे बाह्य इलेक्ट्रॉन संरूपण एकसारखे आहे, त्यामुळे आवर्त सारणीचे 4 खंड पडतात. कोणकोणते? SP. 4 खंड कोणते? त्याच्यात SP, त्याच्यानंतर D आणि F असे 4 खंड पडतात. तर ज्या D खंडामध्ये येतात ना, त्यांना संक्रामक मूलद्रव्य म्हणतात. मग D खंडामध्ये येणारं कोणतं मूलद्रव्य? तर ते आहे कॉपर. याच्यातला हा कॉपर जो आहे तो D याच्यात होतो आणि त्यांना संक्रामक मूलद्रव्य म्हटलं जाते. आणि आवर्त सारणीतील S आणि P खंडामध्ये गण 3 ते 12 आणि आवर्त 4 ते 7 आणि D या उप ऊर्जा स्तरात जास्तीत जास्त 10 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. ओके, ही गोष्ट इथं लक्षात ठेवा. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. पण 54 होमिओपॅथीचा जनक कोण आहे? बघा, हा बऱ्याच एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. तो कोण आहे? सगळ्यांना याचं उत्तर माहित असेलच. ते कोण आहे? हानिमन. हॅनिमन म्हणतात. हानिमन सुद्धा यांचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55 साठी प्रथिनांची आवश्यकता असते. कशासाठी प्रथिनांची आवश्यकता असते? तर प्रथिने म्हणजे काय ते पहिले आपण पाहून घेऊ. तर प्रथिने किंवा प्रोटीन्स ही एक किंवा अधिक पॉलिपेप्टाइड्स ना गोलाकार अथवा रेषेद्वारे स्वरूपात घडी घालून बनलेली जैव रासायनिक संयुगे आहेत. त्यांना आपण प्रथिने म्हणतो. अनेक जैविक क्रिया प्रथिनांद्वारे पार पडतात. प्रथिने ही अमिनो अम्लांची बनलेली असतात आणि ती सुमारे 20 प्रकारची आहे. किती प्रकारची आहे? 20 प्रकारची. आणि शरीर मधल्या पेशीतील पाण्याचे प्रमाण वगळता अधिक वजनी प्रथिनांचंच असते. आता या प्रथिनाचं वेगवेगळे कार्य आहे. कोणकोणतं आहे? मानवी शरीरामध्ये ऊती व स्नायूंची बांधणी करणे, हाडांची वाढ होते प्रथिनामुळे, संप्रेरके म्हणजे हार्मोन्सचं उत्पादन करणे, एन्झाईमचं उत्पादन करणे, प्रथिने ऊर्जेचे स्रोत म्हणून सुद्धा कार्य करतात आणि शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे आणि शरीराची झीज भरून काढणे अशी विविध कार्य हे करतात. तर या ठिकाणी उत्तर वरीलपैकी सर्व. पेशीची निर्मिती, नवीन ऊती निर्माण करणे आणि ऊतीची झीज भरून काढणे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 56 त्वचेखाली साठवलेल्या स्निग्ध पदार्थाचं काम हे आहे. काय आहे काम त्याचं स्निग्ध पदार्थाचं? तर स्निग्ध पदार्थाची कामे ही 2 प्रकारची असतात. एक म्हणजे ऊर्जा पुरवणे आणि दुसरं म्हणजे शरीरातल्या काही कामात आवश्यक घटक म्हणून भाग घेणे. सांध्यामध्ये जर असेल तर घर्षण होऊ नये म्हणून तेलकट द्रव असतो. मेंदूत व चेतासंस्थेत स्निग्ध पदार्थाचं प्रमाण पुष्कळ असते. काही अवयवांना गादी म्हणून सुद्धा चरबीचा थर असतो. उदाहरणार्थ मूत्रपिंडे आणि पाठीचे स्नायू यांच्यामध्ये चरबीची गादी असते. तसंच स्नायूमधल्या दुग्ध ग्रंथींना आधार म्हणून सुद्धा चरबीचा थर असतो. आणि थंडीचं संरक्षण व्हावं म्हणून त्वचेखाली चरबीचा थर असतो. म्हणजे थंडीपासून रक्षण व्हावं म्हणजे काय? तर तिथं काय करतो तो? तिथं तो उष्णता रोधनाचं कार्य करतो. म्हणजे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 57 जीवाणुभक्षीमध्ये न्यूक्लिक आम्ल असते. कोणतं न्यूक्लिक आम्ल असते? तर जीवाणुभक्षी असतात त्यांच्यामध्ये DNA हा न्यूक्लिक आम्ल असते. कोणते असते? DNA. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 58 धातूंच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर नाही? ओके, काय विचारलं? बरोबर नाही विचारलं. ओके, धातू वाहक असतात. हो, उष्णतेचे आणि विजेचे सुवाहक आहेत, वाहक असतात. धातूच्या पृष्ठभागात चकचकीत असतात. हो, गुणधर्म आहे तो धातूचा चकचकीत असतात, चकाकी असते. वर्धनीय आणि तंतुक्षम सुद्धा असतात. करेक्ट आहे. धातूपासून विद्युत चुंबकीय लहरी प्रवाहित होतात नाही, हे चुकलेलं आहे. हा चौथा जो आहे ना हा बरोबर नाही आहे. बाकी 3 हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 59 सेंटीग्रेड व फॅरनहाइट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखं असते? ते आहे 40. -40 ला सेंटीग्रेड आणि फॅरनहाइट दोन्ही समान असते. कोणत्या तापमानाला? -40. जो टेबल आहे फॅरनहाइटचा आणि सेंटीग्रेडचा तुम्ही जर पाहिलं ना तर या ठिकाणी ते दोन्ही समान असते. -40 ला -40 फॅरनहाइट तेवढंच आणि -40 सेंटीग्रेड सुद्धा तेवढंच असते. जो
सेंटीग्रेडचा कन्व्हर्शन करायचं असेल फॅरेनहाइट मध्ये, तो फॉर्म्युला काय, सेल्सिअस इंटू म्हणजे सेल्सिअस गुणिले 1.8 अधिक 32 आहे ना, हा फॉर्म्युला आहे त्याचा कन्व्हर्शनचा. ओके, तर इथे मित्रांनो विज्ञानचे प्रश्न आपले इथं संपतात. आय होप सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील, स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला समजलं असेल. इथं थांबूया. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आणि लवकरच इथं मित्रांनो याचे ऑफर्स एक्सपायर होत आहे, ज्याच्यामध्ये 20% प्लस 30% म्हणजे 30% इथं ऑफर तुम्हाला एक्सपायर होणार आहे. लवकर त्याचा फायदा घ्या. तसंच दुसरा जो ग्रुप सीचा जो तुम्हाला इथं ऑफर देण्यात आला होता तो सुद्धा एक्सपायर होणार आहे. लवकर इथं तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर घेऊन घ्या. आणि कोड काय यूज करायचा, SOHEL1010. मित्रांनो अनअकॅडमीवर सगळ्या कोर्सेसची प्राइस हाईक होणार आहे. तुम्हाला हाईक झाल्यानंतर जो चार्जेस आहे स्क्रीनवर दिसत आहे, याचा भुर्दंड तुम्हाला बसू नये म्हणून आजच सबस्क्रिप्शन घ्या. आणि तुम्हाला अजून याच्यावर डिस्काउंट पाहिजे असेल तर कोड तुम्ही आपला यूज करू शकता.